वेक्टर चॅप्टर मधील नेक्स्ट कन्सेप्ट आहे 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टम. 3 डायमेन्शन बघा आता या बोर्डवर मगाशी म्हटलं होतं की दिस बोर्ड कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ प्लेन अँड वी रिक्वायर ओनली 2 कोऑर्डिनेट्स, एक्स कोऑर्डिनेट अँड वाय कोऑर्डिनेट. ओके, आता समजा एक पॉइंट आहे तो सपोज स्पेस मध्ये आहे, म्हणजे बोर्ड पासून कुठेतरी समोर आहे. म्हणजे बघा काय झालं तर 3 गोष्टी लागतील. एक तर तो सपोज आपण जर फक्त या ठिकाणी बघा एक्स आणि वाय ऍक्सिस काढला, एक्स आणि वाय ऍक्सिस काढला. सपोज तो एक्स ऍक्सिस वर टुवर्ड्स राईट आहे ॲट अ डिस्टन्स ऑफ 3. ठीक आहे, आणि वाय ऍक्सिस वर तो अपवर्ड आहे ॲट अ डिस्टन्स ऑफ 4. म्हणजे समजा हा पॉइंट भेटला आपल्याला 3 4. बट कुठे आहे हा पॉइंट? हा पॉइंट ऑन द बोर्ड आहे एक्स वाय प्लेन मध्ये. हा एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट एक्स वाय प्लेन मध्ये हा पॉइंट आहे. पण हा पॉइंट म्हटलं तुम्ही ठीक आहे तो एक्स ऍक्सिस वर टुवर्ड्स राईट 3 आहे, वाय ऍक्सिस वर अपवर्ड 4 आहे. पण मी असं म्हटलं की हा पॉइंट बोर्ड पासून पुन्हा 2 सेंटीमीटर समोर आहे, म्हणजे याला थर्ड कोऑर्डिनेट आला. आणि हा पॉइंट आता बोर्डवर राहिला का नाही? बोर्डवर नाही, हा पॉइंट स्पेस मध्ये आला. हा पॉइंट कशामध्ये आला? स्पेस मध्ये आला. ट्राय टू अंडरस्टँड. ॲज ऑफ नाउ सपोज दिस इज point P having coordinates 3 4. This point lies on xy plane. xy plane मध्ये आहे, xy plane मध्ये आहे. पण हा जर पॉइंट xy प्लेन जो आहे इथून अजून थोडा 2 सेंटीमीटर समोर आला तर मग 3 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टम रिक्वायर्ड आहे आपल्याला. केव्हा? when point P इन अ स्पेस, कुठे असेल? इन अ स्पेस असेल. बरोबर आहे का? आणि जेव्हा पॉइंट P इन अ स्पेस असेल तेव्हा 3 कोऑर्डिनेट्स लागेल त्याला. एक म्हणजे त्याला एक्स कोऑर्डिनेट लागेल, त्याला वाय कोऑर्डिनेट लागेल आणि त्याला झेड कोऑर्डिनेट लागेल. सो लेट P x y z, P having coordinates x y z be a point in a space not in a plane. प्लेन मध्ये असेल तर त्याला फक्त आणि फक्त किती कोऑर्डिनेट्स लागतात? 2 कोऑर्डिनेट्स. आता पहा हा जो आहे P x y z, आपण एक पॉइंट घेतलाय P x y z be a point in a space. सपोज आता पॉइंट P जर हा ऑन एक्स ऍक्सिस असेल, लक्षात घ्या कन्सिडर पॉइंट P ऑन एक्स ऍक्सिस असेल तर मग त्याला वाय कोऑर्डिनेट नसेल, झेड कोऑर्डिनेट नसेल, तर त्यावेळेस त्याचे कोऑर्डिनेट्स एक्स, ओके, वाय कोऑर्डिनेट 0, झेड कोऑर्डिनेट 0. बघा पॉइंट जर स्पेस मधला आहे आणि स्पेस मध्ये तो फक्त एक्स ऍक्सिस वरच असेल तर मग त्याला एक्स कोऑर्डिनेट एक्स आहे, वाय कोऑर्डिनेट 0 असेल, झेड कोऑर्डिनेट 0 असेल. सपोज पॉइंट P लाईज ऑन वाय ऍक्सिस दे त्या केस मध्ये काय व्हायला पाहिजे? एक्स कोऑर्डिनेट 0, झेड कोऑर्डिनेट 0 व्हायला पाहिजे आणि त्याला फक्त असायला पाहिजे वाय कोऑर्डिनेट. ओके, सपोज पॉइंट P लाईज ऑन झेड ऍक्सिस. इन दॅट केस एक्स कोऑर्डिनेट 0, वाय कोऑर्डिनेट 0 आणि झेड कोऑर्डिनेट त्याला असायला पाहिजे झेड. बरोबर आहे? आपण समजा कन्सिडर करण्यासाठी म्हणून की एक्स ऍक्सिस म्हणजे काय? टुवर्ड्स राईट लेफ्ट, वाय म्हणजे काय? अपवर्ड डाउनवर्ड, आणि झेड ऍक्सिस म्हणजे काय? बोर्ड पासून पुढे आणि बोर्डच्या मागे, बोर्ड बिहाइंड द बोर्ड अँड इन फ्रंट ऑफ द बोर्ड, ॲट अ सम डिस्टन्स इन फ्रंट ऑफ द बोर्ड अँड बिहाइंड द बोर्ड. ओके, आता एक्स ऍक्सिस वर आहे तर एक्स कोऑर्डिनेट असेल वाय आणि झेड त्याला 0 असेल. ओके, वाय ऍक्सिस वर पॉइंट आहे मी त्याला फक्त वाय कोऑर्डिनेट असेल, एक्स आणि झेड कोऑर्डिनेट 0 असेल. पॉइंट जर झेड ऍक्सिस वर आहे, फक्त झेड ऍक्सिस वर आहे, बरोबर आहे, 0 0 एक्स वाय 0, फक्त त्याला झेड कोऑर्डिनेट असेल. ठीक आहे, समजून घ्या थोडंसं. आता सपोज पॉइंट हा झाला पॉइंट P ऑन ऍक्सिस. ठीक आहे, आता सपोज पॉइंट P इन अ प्लेन. ठीक आहे, इन अ प्लेन. सपोज पॉइंट हा एक्स वाय प्लेन मध्ये असेल. कशामध्ये असेल? एक्स वाय प्लेन मध्ये असेल. मग एक्स वाय प्लेन मध्ये असेल तर पॉइंटचे कोऑर्डिनेट बघा काय असायला पाहिजे? त्याला एक्स कोऑर्डिनेट असेल, त्याला वाय कोऑर्डिनेट असेल, पण त्याचा जो झेड कोऑर्डिनेट आहे तो काय असायला पाहिजे? 0. काय असायला पाहिजे? 0 असायला पाहिजे. ओके, पॉइंट सपोज वाय झेड प्लेन मध्ये आहे. कोणत्या प्लेन मध्ये आहे? वाय झेड प्लेन मध्ये आहे. तर मग त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असायला पाहिजे, त्याला वाय कोऑर्डिनेट असायला पाहिजे आणि त्याला झेड कोऑर्डिनेट असायला पाहिजे. ओके, थर्ड पॉइंट सपोज एक्स झेड प्लेन मध्ये आहे. म्हणजे त्याला एक्स कोऑर्डिनेट असायला पाहिजे, बरोबर, त्याला झेड कोऑर्डिनेट असायला पाहिजे आणि त्याचा वाय कोऑर्डिनेट काय असायला पाहिजे? 0.
आता एक्स वाय प्लेन मध्ये म्हणजे काय, सपोज हा जो पॉइंट आहे हा पॉइंट, याला जर मी एक्स ऍक्सिस म्हटलं, याला मी वाय ऍक्सिस म्हटलं, हा पॉइंट P3 4 आहे, हा पॉइंट झाला ना कोणत्या कोणत्या प्लेन मधला झाला, एक्स वाय प्लेन मधला झाला, एक्स वाय प्लेन मधला हा पॉइंट झाला. लक्षात घ्या झेड कोऑर्डिनेट त्याला नाही, झेड कोऑर्डिनेट नाही म्हणजे तो बोर्ड पासून समोर नाही, बोर्ड पासून मागे नाही, तो एक्झॅक्टली ऑन द बोर्ड आहे. लक्षात घ्या झेड कोऑर्डिनेट राहिला असता तो बोर्ड पासून समोर आला असता. बरं आता सपोज एक पॉइंट घेतला, मी एक पॉइंट घेतला पॉइंट पी, त्याचे कोऑर्डिनेट्स मी असे लिहिले 3 3 0 आणि 4 3 0 4. आता पहा काय झालं, याचा अर्थ काय, याचा अर्थ तो एक्स ऍक्सिस वर 3 वर आहे, एक्स ऍक्सिस वर लक्षात घ्या एक्स ऍक्सिस वर 3 टुवर्ड्स राईट आहे, एक्स ऍक्सिस वर 3 टुवर्ड्स राईट आहे, वाय 0 आहे म्हणजे तो अपवर्ड नाही डाऊनवर्ड नाही. लक्षात घ्या आणि झेड 4 आहे म्हणजे तो इन फ्रंट ऑफ द बोर्ड की त्याला 4, हा पॉइंट राहिला पाहिजे 3 4. समजलं का झेड, आणि मग तो पॉइंट या प्लेन मध्ये आला, हा जो प्लेन आहे हा प्लेन व्हायला पाहिजे एक्स झेड प्लेन, हा जो प्लेन आहे इथे आला ना तो, तर येथे जर मी असं बोर्ड लावला हॉरिझॉन्टल बोर्ड लावला, येथे तो पॉइंट आला तर हा प्लेन झाला एक्स झेड प्लेन. कोणत्या प्लेन मध्ये, एक्स झेड प्लेन मध्ये तो पॉइंट आला. ठीक आहे, सपोज आय होप थोडंसं समजलं असेल. काय म्हणतो तर P is a point having coordinates 3 0 4 3 on x axis towards right at a distance 3, y 0 not upward downward नाही, आणि z ऍक्सिस वर 4+4 आणि इन फ्रंट व्ह्यू आपण असा आला, तर हा जर असा प्लेन दाखवला आपण z ऍक्सिस वर असा आलेला आहे, हा x ऍक्सिस वर आणि हा प्लेन झाला x झेड प्लेन, x झेड प्लेन. ओके, त्यानंतर सपोज एक पॉइंट घेऊ आपण, पॉइंट इज लाईक 0 3 4 0 3 4. ओके, लक्षात घ्या थोडंसं. आता हा 0 3 4 आहे म्हणजे एक्स कोऑर्डिनेट तर नाहीच, वाय कोऑर्डिनेट सपोज किती आहे +3 वाय, इथे +3. ओके, इथून +4 म्हणजे असा आला. ठीक आहे, या ठिकाणी आला ना 3 4, बघा वाय आणि इकडे आला तो 4 समोर आला. बरोबर आहे. आता बघा एक्स होता तर असं म्हटलं होतं, आता वाय म्हणजे या प्लेनवर आला तो, हा जो प्लेन असेल हा असेल वाय झेड प्लेन, हा जो प्लेन असेल हा प्लेन असायला पाहिजे वाय झेड प्लेन, वाय झेड प्लेन. म्हणून म्हटलं जातं की एक्स वाय प्लेन मध्ये असेल तर त्याला एक्स वाय कोऑर्डिनेट असेल. बरोबर आहे, एक्स वाय प्लेन म्हणजे हे बोर्डच आहे. वाय झेड प्लेन, बरोबर आहे, वाय झेड प्लेन म्हणजे असा पार्ट असेल. बरोबर आहे, आणि एक्स झेड प्लेन म्हणजे असा असेल. बरोबर आहे, तुम्हाला हे जर तुम्ही तयार केलं, लक्षात घ्या स्पेस मध्ये काय लक्षात घ्या, एक तुम्ही एक कार्ड घ्या असं, त्याला व्हर्टिकल लावा, त्याला हॉरिझॉन्टल, त्याला काय टाका हॉरिझॉन्टल टाका आणि त्याला पुन्हा असं कट करा, बरोबर तुम्हाला ऑक्टन 8 ऑक्टन तयार झाले दिसतील. लक्षात घ्या. आता सपोज हे तर आहेच आहे आणि झेड ऍक्सिस असा आलेला असेल, समोर आलेला असेल आणि तो मागे गेला असेल, म्हणजे जेव्हा बघा 2D मध्ये काय होते 4 क्वाड्रंट तयार होतात. 2D कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये काय होतं, क्वाड्रंट 1 क्वाड्रंट 2 म्हणतो आपण याला क्वाड्रंट 3 म्हणतो आणि आपण याला क्वाड्रंट 4 म्हणतो. बस 2D 3D मध्ये काय होईल, जसे हे 4 समोर तयार होतील तसे 4 मागे तयार होतील. बरोबर, झेड ऍक्सिस मागे सुद्धा गेलेला आहे. इमॅजिन हा एक पोर्शन तयार होईल. बरोबर, एक इकडे तयार होईल जो समोर सुद्धा आलेला असेल, एक बॉक्स तयार झाला असेल, बॉक्स. बरोबर, झेड सुद्धा आहे ना, याला झेड ऍक्सिस सुद्धा आहे, एक बॉक्स असा तयार झाला असेल, याच्या मागे एक बॉक्स तयार झाला असेल म्हणजे 2, इथे एक तयार झाला असेल, बॉक्स तयार झाला, बॉक्स. ठीक आहे, बॉक्स याच्या मागे म्हणजे झाले 4. तसंच येथे एक बॉक्स तयार झाला असेल, एक मागे झाला असेल 6, एक समोर 7 मागे 8. आणि म्हणून मग जेव्हा आपण 3Dचा विचार करतो तेव्हा काय तयार होते, ऑक्टन तयार होतात. काय तयार होतात, ऑक्टन म्हणजे 8. ऑक्टन म्हणजे काय तर 8. हे तुम्ही सिम्पली घरी सुद्धा करू शकता. मी हे झाल्यानंतर एखादी डायग्राम टाकेल 3Dची. ओके, त्यावेळेस तुम्हाला समजून जाईल की 3D मध्ये 8 ऑक्टन कसे तयार होतात. किंवा सिंपल आहे, तुम्ही काय करा, एक पेज हॉरिझॉन्टल घ्या, एक पेज माझ्याकडे आहे का सध्या काही 1. ठीक आहे, हे जे आहे सपोज हे एक व्हर्टिकल झाला बोर्ड. बरोबर, याला असं जोडा म्हणजे हॉरिझॉन्टल, हा अर्धा मागे टाका. बरोबर, आणि याला एक असा जोडून द्या. बघा काय झालं. ॲज ऑफ नो हा अर्धा खाली सुद्धा गेलेला असेल, हे पेज. बरोबर, अर्धा खाली सुद्धा गेलेला असेल. आता बघा काय झालं, तुम्हाला येथे एक असा बॉक्स तयार झाल्यासारखा दिसते, एक बॉक्स इकडे तयार झालेला दिसते. बरोबर, असे 2 बॉक्स मागे तयार झालेले असतील कारण की हे बोर्डच्या बिहाइंड सुद्धा गेला असेल,
4 बॉक्स होते, 4 बॉक्स खाली, त्यालाच म्हटलेलं आहे ऑक्टल. म्हणजे जेव्हा आपण स्पेसचा विचार करतो, स्पेस मध्ये नो डाऊट पॉईंटला 3 कोऑर्डिनेट असेल, एक्स वाय झेड, बरोबर आहे. तो जर पॉईंट फक्त एक्स ऍक्सिसवर असेल तर एक्स कोऑर्डिनेट, वाय ऍक्सिसवर असेल तर वाय, झेड ऍक्सिसवर असेल तर झेड कोऑर्डिनेट. एक्स वाय प्लेन मध्ये आहे म्हणजे झेड कोऑर्डिनेट 0 आहे, वाय झेड प्लेन मध्ये आहे म्हणजे एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, एक्स झेड प्लेन मध्ये म्हणजे वाय कोऑर्डिनेट त्याचा काय तर 0 आहे. अँड वी गेट 8 ऑक्टल्स व्हेन वी थिंक अबाउट अ पॉइंट इन अ स्पेस. आता आपल्याला खूप महत्त्वाचे काही फॉर्म्युलेस पाहायचे ज्याचं तुम्हाला अप्लिकेशनही आहे, ज्याच्यावर बेस न्यूमेरिकल सुद्धा आहे. ठीक आहे. डिस्टन्स ऑफ पॉइंट पी हेविंग कोऑर्डिनेट्स एक्स वाय झेड, म्हणजे हा पॉइंट कसा आहे तर इन अ स्पेस आहे, स्पेस आहे 3 डायमेन्शनल. ओके. फ्रॉम ओरिजिन म्हणजे काय, त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0, वाय कोऑर्डिनेट 0, झेड कोऑर्डिनेट 0, बरोबर आहे. मग सिम्पली तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला लिहू शकता येते, बरोबर आहे ना. x मायनस 0 स्क्वेअर प्लस वाय मायनस 0 प्लस झेड मायनस 0 म्हणजेच काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, बरोबर. डिस्टन्स ऑफ एनी पॉइंट फ्रॉम ओरिजिन. ऍक्च्युअल मध्ये आपण x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस z1 स्क्वेअर करत असतो, त्याची ऍडिशन करत असतो. पण इथे शेवटी ओरिजिन म्हणजे 0 0 0 आहे, तर मग तुम्ही डायरेक्ट एक्स स्क्वेअर अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. जसं आता बघा, डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स हेविंग कोऑर्डिनेट्स x1 y1 z1 अँड अनदर पॉइंट, म्हणजे स्पेस मध्ये समजा एक पॉइंट आहे याचे कोऑर्डिनेट x1 y1 z1 आहे, दुसरा एक पॉइंट आहे x2 y2 z2 आहे, या दोन पॉइंटला जोडा आणि या दोन पॉइंट मध्ये डिस्टन्स पाहिजे तर इज इक्वल टू, बघा काय लिहिता येईल तुम्हाला, x2 मायनस x1 घ्या किंवा x1 मायनस x2 घ्या, x1 अंडर रूट मध्ये x1 मायनस x2 स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 स्क्वेअर आणि प्लस काय आला पाहिजे z1 मायनस z2 स्क्वेअर. x1 मायनस x2 y1 मायनस y2 स्क्वेअर प्लस z1 मायनस z2 स्क्वेअर अंडर रूट मध्ये, कशामध्ये अंडर रूट मध्ये. आय होप हे समजलं असेल तुम्हाला, बरं. डिस्टन्स फॉर्म्युला ऍक्च्युली हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला सेम आहे, फक्त ते सेकंड पॉइंट जो आहे तो ओरिजिन आहे म्हणजे 0 आहे, 0 0 0. मग x1 y1 z1 म्हणजेच काय राहिला, फक्त एक्स वाय झेड राहिला. ठीक आहे. हे होतं डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉइंट अँड डिस्टन्स ऑफ एनी पॉइंट फ्रॉम अ ओरिजिन. ठीक आहे. त्यानंतर डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम अ प्लेन, लक्षात घ्या. डिस्टन्स काढायचं, पॉइंटचं काढायचं फ्रॉम अ प्लेन. जर एक्स वाय प्लेन पासून जर डिस्टन्स काढायचं असेल ना तर सिम्पली जो काही झेड कोऑर्डिनेट असेल त्याचा मॉड ऑफ झेड, बरोबर आहे. मला सांगा, जर एक्स वाय प्लेन, लक्षात घ्या हे बोर्ड म्हणजे एक्स वाय प्लेन आहे, एक पॉइंट आहे स्पेस मध्ये, तुम्हाला त्याचं डिस्टन्स पाहिजे आहे, हा पॉइंट आहे स्पेस म्हणजे त्याचा डिस्टन्स अलॉंग द झेड ऍक्सिस. एकदा मी सांगत आहे समजून की हे बोर्ड एक्स वाय प्लेन आहे, एक्स वाय प्लेन आणि हा पॉइंट एक स्पेस मध्ये आहे, डिस्टन्स पाहिजे या एक्स वाय प्लेन पासून, तर सिम्पली एक परपेंडिक्युलर टाका त्या पॉइंट पासून तर कुठे त्या एक्स वाय प्लेनवर, आणि ते डिस्टन्स म्हणजे कोणतं असेल झेड कोऑर्डिनेट, कारण की हा तेवढा समोर आला असेल ना जेवढा त्याचा झेड कोऑर्डिनेट असेल, बरोबर आहे. म्हणून फ्रॉम एक्स वाय प्लेन म्हणजे काय मॉड ऑफ झेड. तर असंच फ्रॉम तुम्हाला वाय झेड प्लेन पाहिजे असेल तर तुम्ही घ्यायला पाहिजे मॉड ऑफ एक्स, म्हणजे जो काही एक्स कोऑर्डिनेट असेल त्याचा मॉड, आणि एक्स झेड प्लेन पासून जर पाहिजे असेल तर सिम्पली तुम्ही घ्यायला पाहिजे मॉड ऑफ वाय, जो काही वाय कोऑर्डिनेट आहे त्या पॉइंटचा त्याचा मॉड ऑफ वाय. अशा प्रकारे तुम्हाला डिस्टन्स फ्रॉम अ प्लेन सुद्धा मिळते. ओके. डिस्टन्स फ्रॉम अ प्लेन, डिस्टन्स ऑफ पॉइंट पी फ्रॉम अ कोऑर्डिनेट ऍक्सिस, आता फ्रॉम एक्स ऍक्सिस पाहिजे असेल, ऍक्च्युअल मध्ये आपण या ठिकाणी बघा फ्रॉम एक्स ऍक्सिस पाहिजे, मग एक पॉइंट घेतला जो की एक्स ऍक्सिसवर असेल ना, एक्स ऍक्सिसवर, तर त्याचा कोऑर्डिनेट असायला पाहिजे x0 0. काय असायला पाहिजे x0 0. तो फॉर्म्युला कसा आहे ते तेवढं सांगतो फक्त मी. एक्स ऍक्सिसवर असेल, फ्रॉम एक्स ऍक्सिसवर एक पॉइंट x0 0, एक पॉइंट पी आहे एक्स वाय झेड. ओके. आता बघा हा पॉइंट एक्स ऍक्सिसवरचा, एक्स ऍक्सिस पासून डिस्टन्स पाहिजे, एक पॉइंट पी आहे एक्स वाय झेड. तुम्हाला या दोघांमध्ये डिस्टन्स पाहिजे तर एक्स मायनस एक्स 0 होऊन जाईल, वाय मायनस 0 वाय राहून जाईल, झेड मायनस 0. म्हणजे बघा मी काय म्हणत आहे, एक्स मायनस एक्स 0 होऊन जाईल, वाय मायनस 0 वाय, झेड मायनस 0 म्हणजे झेड. सो अंडर रूट मध्ये काय यायला पाहिजे, तर अंडर रूट मध्ये यायला पाहिजे वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, बरोबर. मी तुम्हाला एक्स ऍक्सिस पासून डिस्टन्स काढायचा आहे तर अंडर रूट मध्ये वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. तुम्हाला वाय ऍक्सिस पासून पाहिजे
तर अंडररूटमध्ये यायला पाहिजे एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. तुम्हाला डिस्टन्स फ्रॉम झेड ॲक्सिस पाहिजे आहे तर अंडररूटमध्ये यायला पाहिजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज दीज आर टू बी यूज इन द नेक्स्ट प्रॉब्लेम्स, जे आपण प्रॉब्लेम पाहू नेक्स्ट या चॅप्टरमध्ये. त्यामध्ये आय होप हे सर्व फॉर्म्युलाज तुम्हाला समजले असतील, बरोबर आहे का. पॉईंट पी एक्स वाय झेड ओरिजिनपासून, बरोबर आहे का. त्यानंतर एक्स वाय प्लेनपासून झेड असेल, वाय झेड प्लेनपासून एक्स असेल तर एक्झॅक्ट प्लेनपासून वाय असेल. डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉईंट हा फॉर्म्युला सर्वात महत्त्वाचा. आणि तुम्हाला एक्स ॲक्सिसपासून पाहिजे असेल तर काय होते, एक्स कॉर्डिनेट कॅन्सल होते, म्हणून अंडर वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. वाय ॲक्सिसपासून जर डिस्टन्स पाहिजे असेल पॉईंटचं अंडर एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, आणि झेड ॲक्सिसपासून जर पाहिजे असेल अंडर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. सो दीज आर द फॉर्म्युलाज. खूप महत्त्वाचे आहे, व्यवस्थित लिहा. आणि याचा अभ्यास तुम्हाला न्यूमरिकलसुद्धा भरपूर सॉल्व करायचे आहे. सपोज पॉइंट P having coordinates 2, 3, 4. ओके, 2, 3, 4 काय तर त्याचे कोऑर्डिनेट्स आहे. या आता 2, 3, 4 आहे म्हणजे एक्स वाय झेड आहे, याला तुम्हाला व्हेक्टर फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. तर व्हेक्टर P इज इक्वल टू, बरोबर आहे, कसं लिहायचं याला, 2i प्लस 3j प्लस 4k. 2i प्लस 3j प्लस 4k. अलॉंग एक्स ॲक्सिस हा जो आय काय तर युनिट वेक्टर अलॉंग एक्स ॲक्सिस आहे 1, त्याच्यात ट्वाइस, बरोबर आहे. वाय ॲक्सिस जे काय ते युनिट वेक्टर अलॉंग वाय ॲक्सिस आहे, ते काय ते युनिट वेक्टर अलॉंग झेड ॲक्सिस आहे. सो इट कॅन बी रिप्रेझेंटेड एज 2i plus 3j plus 4k. This is the representation of vector. If a point is given in a space, you need to think about I, j, k. I is a unit vector along x-axis, j is a unit vector along y-axis, k is a unit vector along z-axis. Okay. तुम्हाला म्हटलं की distance of point P from origin. काय करावं लागतं अंडर रूट मध्ये, ठीक आहे. डिस्टन्स OP इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर, ओके, इज इक्वल टू अंडर 2 स्क्वेअर 4, 3 स्क्वेअर 9, 4 स्क्वेअर 16. याला पाहिजे अंडर रूट मध्ये 29 आणि लेंथ आहे समजा युनिट्स अंडर रूट 29 यायला पाहिजे, बरोबर आहे. असंच तुम्हाला डिस्टन्स ऑफ पॉइंट P, डिस्टन्स ऑफ पॉइंट P from XY प्लेन काय असेल तर त्याचा झेड कोऑर्डिनेट म्हणजे 4, मॉड ऑफ 4 इज इक्वल टू 4. ओके, तुम्हाला विचारलं असेल सपोज YZ प्लेन तर एक्स कोऑर्डिनेट डिस्टन्स असायला पाहिजे 2. तुम्हाला विचारलं फ्रॉम XZ प्लेन तर डिस्टन्स असायला पाहिजे 3, मॉड ऑफ 3 मॉड ऑफ. ओके, तुम्हाला डिस्टन्स फ्रॉम, आता हे झालं प्लेन, हे झालं ओरिजिन पासूनचं डिस्टन्स. तुम्हाला विचारलं की डिस्टन्स फ्रॉम एक्स ॲक्सिस तर अंडर रूट मध्ये वाय आणि झेड कोऑर्डिनेट 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर 16, 3 स्क्वेअर 9, 9 प्लस 16 अंडर रूट 25 म्हणजे यायला पाहिजे 5. डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम वाय ॲक्सिस हा सोडून द्या, राहिला तर 2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 20. डिस्टन्स फ्रॉम झेड ॲक्सिस इज इक्वल टू अंडर रूट मध्ये यायला पाहिजे 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर, बरोबर आहे. झेड ॲक्सिस पासून पाहिजे ना तर झेड कोऑर्डिनेट सोडून द्या, 2 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर, 2 स्क्वेअर 4, 3 स्क्वेअर 9 अंडर रूट 30. ओके, आता सपोज पॉइंट P आहे, पॉइंट P नो डाऊट 2, 3, 4 आहे. एक पॉइंट Q आहे सपोज 3, 4 आणि -2 आहे. ठीक आहे, तुम्हाला म्हटलं की व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर PQ. पण तुम्हाला व्हेक्टर PQ काढायचा. व्हेक्टर PQ इज इक्वल टू व्हेक्टर Q मायनस व्हेक्टर P. ओके, Q मायनस P. व्हेक्टर Q किती, Q लिहावं लागेल 3i प्लस 4j मायनस 2k. ओके, हा झाला व्हेक्टर Q मायनस व्हेक्टर P लिहावं लागेल 2i
प्लस 3j प्लस 4k ओके इज इक्वल टू 3i मायनस 2i म्हणजे काय i 4j मायनस 3j बरोबर म्हणजे काय आला पाहिजे j बरोबर आहे मायनस 2k मायनस 4k म्हणजे काय आला पाहिजे मायनस 6k बरोबर केलं कॅल्क्युलेशन 3i मायनस 2i म्हणजे i 4j मायनस 3j म्हणजे j आणि मायनस 2k मायनस 4k म्हणजे मायनस 6k बरोबर याची तुम्हाला काय पाहिजे मॅग्निट्यूड पाहिजे मॅग्निट्यूड ऑफ द व्हेक्टर PQ इज इक्वल टू तुम्हाला अंडर रूट मध्ये घ्यावं लागेल i चा कॉम्पोनंट 1 स्क्वेअर j चा -1 स्क्वेअर k चा -6 स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट 6 स्क्वेअर 36 1 किती आला पाहिजे अंडर रूट 30 तुम्हाला विचारलं असतं डिस्टन्स PQ तुम्हाला डिस्टन्स PQ विचारलं असतं तुम्ही डायरेक्ट 3 - 2 1 स्क्वेअर 4 - 3 1 स्क्वेअर बरोबर आहे आणि -2 - 4 -6 असे आपल्याला ते काढता आलं असतं बरोबर आहे इथे बरोबर केलं 4j मायनस 3j नाही या ठिकाणी मी साइन चुकवलं थोडंसं ठीक आहे साइन चुकल्याने बघा काय 4j मायनस 3j म्हणजे जे त्याला पाहिजे प्लस जे हा प्लस होऊन जाईल ठीक आहे तर अशा प्रकारे हे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर इन अ स्पेस पॉईंट जेव्हा स्पेसमध्ये असतो त्याला एक्स वाय आणि झेड कोऑर्डिनेट असतात याच्यावरही आपल्याला बरेचसे एक्झाम्पल पुढे जाऊन सॉल्व करायचे आहे ठीक आहे